हॅलो, नमस्कार. सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. आजची पूजा मांडायची होती. मग म्हटलं त्याच्या आधी अगोदर सगळी घरातील कामे उरकून घ्यावी. ही आपल्या घरातील रोजचीच कामे असतात प्रत्येकाच्याच घरातील आणि खरं तर आज पूजा करायची होती. त्यामुळे मग म्हटलं कामे पटपट उरकून घ्यावी सकाळी उठल्यानंतर. म्हणून मी आज जराशी लवकर उठले होते. आधी सगळी घरातील सगळी फरशी स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर बाहेरची फरशी पुसली, जिथे मला रांगोळी काढायची होती तिथे. इथे काही मी फार मोठी रांगोळी काढणार नव्हते. जशी मला जमेल तशी इथे रांगोळी काढणार होते. रांगोळीमध्ये कलर भरले नाहीत की रांगोळी किती सुरेख दिसते ना, खूप छान वाटतं. आणि तशी रोजच रांगोळी काढायला मला आवडते सकाळी उठल्यानंतर. आणि हे माझं सकाळचं रुटीन आहे. मंथन उठायच्या आधी जेवढी शक्य होतील कामे तितकी पटपट आवरून घेतली की मग तो उठल्यानंतर त्याला वेळ देता येतो. नाहीतर मग दिवसभर नुसतं मग आपण त्याच कामामध्ये गुंतून जातो. इथं तुम्ही पाहू शकताय माझी रांगोळी काढून झालेली आहे. तुम्हालाही माझी छोटीशी रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचं वातावरण थोडंसं असं आभाळ भरल्यासारखं होतं. खूप थंडी होती प्रचंड आज. सकाळी उठल्यानंतर मग आधी इथे किचन ओट्याजवळ नमस्कार केला, कारण इथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. जिथे आपण स्वयंपाक करतो तिथे सकाळी उठल्यानंतर आधी मी कोमट पाणी व मध पिते. मला उठल्या उठल्या चहा लागतो, पण त्याच्या अगोदर मी गरम पाणी पिते. त्याच्या पाठीमागचं कारण असं काही मला माहिती नाही, पण ही रोजची सवय आहे. सकाळी उठल्यानंतर आधी मी ग्लासभर पाणी पिते. पण आज पूजा करायची होती त्यामुळे मग आधी आंघोळ वगैरे सगळं उरकून घेतलं आणि मगच इथे गरम पाणी पिते मी. थोडंसं पाणी कोमट करून घेतलं व त्याच्यामध्ये 1 चमचा असा मध टाकून दोन्ही मिक्स करून ते पाणी प्यायले मी. त्यानंतर मग मी घरातील देवपूजा केली. सगळे उठण्याच्या अगोदर जो वेळ असतो तो आपला वेळ असतो. त्यामुळे थोडंफार या वेळेमध्ये आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गृहिणीनी. कारण आपण सगळ्यांच्याकडे लक्ष देत असतो, तर मग आपल्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये असं मला वाटतं. इथे मी मध पाणी पिऊन झाल्यानंतर इथं छोटीशी माझी छानशी देवपूजा करून झालेली आहे. त्यानंतर मी घेतला चहा. मला आल्याचा चहा प्रचंड आवडतो, पण आज नेमकं आलं संपलं होतं आणि मग म्हटलं माझ्याकडे जो चहाचा मसाला होता तो मी चहाचा मसाला टाकला होता. चहाचा मसाला टाकून मग मी आज चहा घेतला. सकाळचा चहा घेतला की फ्रेश वाटतं. लहानपणापासून चहा पिण्याची सवय आहे, त्यामुळं चहा हा लागतोच सकाळी उठल्यानंतर. तुम्हीही या चहा प्यायला. चहा पिऊन झाल्यानंतर इथे मी पूजेची तयारी करत होते. काल छान मला मोगऱ्याचे गजरे मिळाले होते, ते मी देवी आईसाठी आणले होते. व इथे मी पाने जे आणले होते तर ह्याच्यामध्ये बघा खूप शोधून शोधून पाने आणली, पण ह्याच्यामध्ये कसं होतं आहे काही क्वचितच पाने झाडांचे डहाळे चांगले असतात आणि बाकी सगळे असे थोडेसे खराब असतात. तर जे चांगली झाडांचे डहाळे होते ते मी सेपरेट करत होते व खराब डहाळे एका साईडला ठेवत होते. आणि आता मला पूजा मांडून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढं लवकर मी पूजा करून घेते. बाकीचंही आवरायचं आहे. माझा उपवास होता, पण मंथनचा त्याच्या बाबांचा काही उपवास नव्हता, त्यामुळे त्या दोघांसाठी सुद्धा स्वयंपाक करायचा आहे. तर आजची मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे. माझं अनुकरण करत मंथन इथे प्रचंड बडबड करत होता. इथे मी एका साईडला खिचडी फोडणी टाकली होती व एका साईडला कुकर लावला होता. तुमच्याही घरी असं असतं का की जर तुमचा उपवास असेल तर बाकीच्या घरातल्यांना सुद्धा सगळ्यांचा उपवास असतो? खिचडी प्रेमीच प्रत्येकाच्याच घरात असत असं मला वाटतं, कारण माझा जरी उपवास असला तरी मंथनला, त्याच्या बाबांना, सगळ्यांना खिचडी आवडते. आणि असं नाही की आम्हाला उपवासाच दिवशी खिचडी लागते, इतर दिवशी जेव्हा कधी वाटेल तेव्हा साबुदाण्याची खिचडी मी करत असते. आता इथे माझी पूजा झाली होती, सगळं काही आवरलं, तो स्वयंपाकसुद्धा आवरला होता. तर आता म्हटलं किचन ओटावरचं सगळं आवरावं, जेणेकरून मग परत संध्याकाळची कथा वाचन वगैरे सगळं करायचं होतं. आता मंथला शाळेत सोडून आल्यानंतर मी तर गाणी ऐकत ऐकत भांडी घासत होते. प्रचंड थोडंसं थकल्यासारखं झालं होतं आणि इथं स्वच्छ असा किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकताय. आणि ही अशी मी आज पूजा मांडलेली आहे. कशी पूजा वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आज खूप छान वाटत होतं पूजा मांडल्यानंतर, प्रसन्न वाटत होतं. आज थोडंसं गजरे वगैरे मी लावले होते, पाठीमागं थोडंसं असं डेकोरेशन केलं होतं पानांचं. ते तुम्हाला आवडते का मला नक्कीच सांगा.
हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. तर आजची पूजा मी मांडलेली आहे. झालेली आहे संध्याकाळ. तर संध्याकाळची मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कथा वाचायची आहे. तर आपल्याला ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण 5 गुरुवार मिळालेले आहे. तर 5 गुरुवारी आता शेवटच्या गुरुवारी आपल्याला पूजा झाल्यानंतर उद्यापन करायचं आहे. पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे. तर काही जणांचे असे प्रश्न होते की पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं का, उद्यापन करायला चालतं का, अमावस्ये दिवशी उद्यापन करायला काही हरकत तर नाही ना? तर काही हरकत नाही उद्यापन करायला पुढच्या गुरुवारी. तर अजून एक शेवटचा गुरुवार आपल्याला मिळालेला आहे. महालक्ष्मी मातेची सेवा करण्याचा उपभोग आपल्याला मिळालेला आहे. तर जास्त वेळ न घेता चला आता आपण कथा पूजेला सुरुवात करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. सदा सर्वदा तुझा वनवा तुझे काणी देव माझा वनवा तुने उपेश्वरनंता अनंता रघुनायका मागले आता सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पाय पडा. श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी, सुख शांती धन कीर्ती वैभव ऐश्वर्य संतती लाभावा. आपल्या घरी महालक्ष्मीचा सतत वास राहावा, संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात. जे जोडीने करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. गुरुवारी सकाळी स्नान करून तन मन स्वच्छ करून शुचिर्भूत होऊन पूजाविधी करावा. सकाळी उपवास करावा. केळी दूध फळे असा आहार घ्यावा. मात्र उपाशी राहू नये. काही आकस्मिक अडचण असल्यास पूजा आधी दुसऱ्याकडून करून घ्यावी. उपवास मात्र आपण करावा. एकादशी शिवरात्र अशा आपल्या उपवासाच्या दिवशी पूजा आरती करून कहाणी वाचावी किंवा ऐकावी. पूजा आरतीचा लाभ शेजाऱ्यांनाही बोलवून द्यावा, पण त्यावेळी शांतता असावी. पूजेच्या दिवशी शक्य असल्यास गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा. गाय लगेच न मिळाल्यास नंतर द्यावा. उद्यापनाच्या दिवशी 7 सुवासिनी अगर कुमारिकांना घरी बोलवून बसावयास आसन द्यावे. आरती झाल्यावर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकू द्यावे. एक फळ द्यावे. पोथीची एक प्रत द्यावी. ब्राह्मणास शिधा वस्त्र दक्षिणा द्यावी किंवा ब्राह्मण सुवासिनी जेवावयास बोलवावे. श्री महालक्ष्मी नमन अष्टक. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमोषी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. इथे माझं कथा वाचून झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची कथा वाचून झालेलं आहे आणि आरतीसुद्धा म्हणून झालेली आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचा होता. नैवेद्य दाखवल्यानंतर आजचा उपवास सोडायचा होता.
पण मला आज एक गोष्ट प्रकर्षाने आवडली, ती म्हणजे संध्याकाळचं हे जे देवीचं रूप होतं ना, ते खूपच मनाला भावणारं होतं. असं शांत एकटक मी देवीच्या मूर्तीकडे कितीतरी वेळ शांतपणे बघत होते. मला खूप प्रसन्न वाटत होतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. पूजासुद्धा खूप छान झाली, प्रसन्न वाटलं मनाला. तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.